श्री चिंतामणी निर्मित झी मराठी सादर करीत आहे तिला काही सांगायचंय। लेखक आणि दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर, सृजनवेद मंगेश कुलकर्णी, नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत राहुल रानडे, प्रकाश शीतल तळपदे, कलाकार आस्ताद काळे आणि तेजश्री प्रधान। नमस्कार रसिक हो, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित नाटक फॅक्टरीच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रसिक हो, स्त्री ही अनंत जन्मांची माता असते असं म्हणतात। अगदी प्रत्येक माणूस हा जन्मापासून स्त्रीशी बांधील असतो। स्त्री ही वेगवेगळ्या रूपात नात्यात प्रत्येकाशी जोडली जाते, पण हीच स्त्री फक्त इतरांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करते, कधी स्वतःशी जोडली जाते का? चूल आणि मूल या चौकटी बाहेर जरी काही स्त्रिया बाहेर पडून आकाशाला गवसणी घालत असल्या तरी प्रत्येक स्त्री अजून तेवढी सक्षम झालेली नाही। सक्षम झालेली नाहीये की तिला सक्षम होऊ दिली नाही म्हणजे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका संवेदनशील समाजातील नागरिक म्हणून कोणत्या प्रवर्गात मोडता यावर आधारित आहे। एकूणच आतापर्यंत स्त्रीत्वाचा आणि स्त्री सबलीकरणाचा प्रवास पाहता तिला सक्षम केलंही आहे आणि सक्षम होऊ दिलंही नाही। आणि स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय फक्त चांगलं शिक्षण, आरोग्य, सोयीसुविधाच नव्हे, तर स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार करून मानसिक सक्षमीकरण सुद्धा आहे आणि ते कुठेतरी कमी पडताना दिसतंय। म्हणून स्त्रीवाद आणि स्त्रीवादाला समर्थन देणारे यांची संख्या वाढताना दिसते। आपण बऱ्याचदा स्त्रीवाद चुकीच्या अर्थाने घेतो, किंबहुना स्त्रीवादाचा खरा अर्थ न कळल्याने मुळात असे दोन गट पडतात। या दोन्ही बाजू आपापल्या अनुभवांवर आपापल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या असतात। या दोन्ही बाजू समजून घेऊन दोन्ही विचारधारांचा सुवर्ण मध्य काढत एक अप्रतिम कलाकृती मराठी रंगभूमीवर आली, ती म्हणजे श्री चिंतामणी निर्मित झी मराठी प्रस्तुत तिला काही सांगायचंय। तिला काही सांगायचंय या नाटकाच्या नावातच एक प्रकारचं आवाहन दिसतं, पण या नाटकाचा ट्रेलर आणि टॅगलाईन पाहता ते आव्हान वाटतं। तिला काही सांगायचंय जे आपण तिला बरेच वर्ष सांगू दिले नाही किंवा तिचं मत विचारात घेतलं नाही, तिला दुय्यम स्थान दिलं असा त्याचा अर्थ होऊ शकतो। पण तिला जे काही सांगायचंय ते कोणाला तरी कशाच्या तरी माध्यमातून ऐकावंसं वाटलं पाहिजे आणि म्हणूनच हा सगळा नाट्यप्रपंच। ह्या नाटकाच्या जाहिरातीत एक बंडखोर नाटक अशी टॅगलाईन दिसते। अर्थात हे एक बंडखोर नाटक आहेच, त्यात एक प्रकारची बंडखोरी आहेच, पण कदाचित आपण अपेक्षा करत असू तशी बंडखोरी नाही। म्हणजे प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीचा विचार करून त्याला धक्का देत प्रेक्षागृहात आलेल्या प्रेक्षकांना काहीतरी नवं आणि धक्कादायक दाखवण्याचं कसब या नाट्यकर्मींना जमलंय। आणि ह्या सगळ्या प्रकरणात मुख्य धक्का देते ती म्हणजे मिताली सहस्त्रबुद्धे। मिताली सहस्त्रबुद्धे आणि यश पटवर्धन हे एक नवविवाहित तरुण जोडपं। नवविवाहित म्हणजे त्यांच्या लग्नाला अगदी दुसऱ्याच दिवशी 1 वर्ष वगैरे पूर्ण होणार असतं। अगदी व्यवस्थित सागर संगीत लव्ह मॅरेज वगैरे केलेलं असतं। यश पटवर्धन हे अगदी फिल्मी स्टाईलने तिला प्रपोज करतो आणि मिताली ते मान्य करते। पण मिताली जास्त प्रॅक्टिकल होती आणि यश मात्र थोडासा भावनिक, रूढी परंपरेची आवड असणारा वगैरे। आणि यश कॉर्पोरेटमध्ये कामाला होता, एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पोस्टवर। प्रत्येक गोष्टीतील शक्यतांचा व्यवस्थित विचार करून मग निर्णय घेणार। आणि मिताली स्त्री मुक्ती केंद्रात काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती, महिलांच्या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास असणारी, तळागाळात काम करणारी अशी एक कर्तबगार महिला। दोघांचा दुसऱ्यांविषयीचा लग्नाचा पहिला वाढदिवस असतो। दोघंही त्यासाठी खूप उत्सुक असतात। एकमेकांना गिफ्ट्स, अगणित प्रेम या गोष्टींची तयारी चाललेलीच असते। हे सगळं करून पण 12 वाजता विश करण्यासाठी 1.5-2 तास उरतातच। मग करायचं काय, तर दोघंही बोलायचं ठरवतात आणि बोलण्यानं गोष्टी जशा स्पष्ट होतात तशाच बिघडतात सुद्धा। गोष्टी अधिक स्पष्ट झाल्याने उग्र होत जातात आणि संशय बळावतो। त्यात यश म्हणजे कॉर्पोरेटमधला शक्यतांचा बादशाह असल्यानं तो सगळ्या शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत येतो। त्याच्या मते राजदीप नावाच्या एका पुरुषासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असतात। हा राजदीप म्हणजे तिचा ऑफिसचा कलिग असतो। ते सतत एकत्र असतात, कामासाठी एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात, अनेकदा कित्येक रात्री ते एकत्र बाहेर राहिलेले असतात। या सगळ्या शक्यतांचा विचार करून यश एका निर्णयाप्रत येतो की मिताली आणि राजदीपचे विवाहबाह्य संबंध आहेत। धक्कादायक बाब म्हणजे मिताली हे सगळं मान्य करते। ती हे मान्य करते की तिचे राजदीप सोबत विवाहबाह्य संबंध आहेत आणि थोड्याच वेळात
ती यशला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट देते की ती प्रेग्नंट आहे. पण ते मूल यशचं नाही तर विवाहबाह्य संबंध असलेल्या राजदीपचं आहे. आणि मग ह्या सगळ्यावर बेधडकपणे आणि काहीसं बेमालूमपणे ती स्पष्टीकरण देते. पण मग पुढे काय होतं? तो ते स्पष्टीकरण ऐकून घेतो का? ते त्याला मुळात पटतं का? त्यांच्या नात्यात पुढे काय घडतं? मुळात त्यांचं नातं पुढे टिकतं की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे नाटक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तिला काही सांगायचंय हे असं नाटकाचं नाव ऐकून आपण काहीतरी बंडखोर आणि बौद्धिक पाहायला ऐकायला मिळणार आहे अशी आशा घेऊन नाट्यगृहात पाऊल ठेवतो. अतिशय धीरगंभीर विचारवंतासारखा चेहरा बनवून नाट्यगृहात बसण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण पहिल्या काही मिनिटांमध्येच हे नाटक प्रेक्षक जे आडाखे बांधून आलेले असतात त्यांना धक्का देत वातावरण एकदम हलकं-फुलकं करण्यात यशस्वी ठरतं. त्यामुळे प्रेक्षक पूर्वपदावर येऊन निर्मळ होऊन नाटक पाहण्यास सुरुवात करतो. रंगमंचाचा पडदा उघडताच अप्रतिम नेपथ्य नजरेत भरतं. हे नेपथ्य अर्थातच संदेश बेंद्रे यानं केलं असून एका कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या माणसाचं घर कसं असू शकतं ते हुबेहूब साकारलं. अतिशय फ्रेश रंगसंगतीचा वापर डोळ्यांना सुखावतो. अगदी नेपथ्यातील फर्निचर ही तेच क्रिएटिव्ह आहे. ह्या नेपथ्याला आणि एकूणच नाटकाला ह्यातल्या प्रकाश योजनेनं अधिक उठावदार केलाय. शीतल तळपदे यांनी हा प्रकाश निर्माण केला असून तो सुंदर जमून आलाय. विशेषतः प्रकाश व्यवस्था सांभाळणाऱ्या तज्ज्ञांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. इतक्या सहजपणे प्रकाश नाटकात मिसळला गेलाय. नाटकाचं संगीत ही नाटकाची एक महत्वाची आणि जमेची बाजू. प्रसंगांना अधिक उठावदार करताना संगीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायला विसरत नाही. हे संगीत राहुल रानडे यांनी केलं असून ब्लॅकआउट्स मध्ये पण वापरलेलं संगीत प्रेक्षकांना आधीच्या प्रसंगाबद्दल विचार करायला प्रवृत्त करतं. नाटकाचं लिखाण हेमंत एदलाबादकर यांनी केलं असून दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केले. नाटकाच्या लिखाणाला एक वेगळी धार आहे. स्त्रीवादाचे मुद्दे उलगडताना नेहमीच्या ट्रेंडनुसार पुरुषांना फारशा शिव्या न घालता स्त्रीवाद समजावून देण्याचं ते त्या पात्राच्या माध्यमातून यशस्वी झाले. त्यांच्या लिखाणाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे धक्कातंत्र. योग्य ठिकाणी प्रेक्षकांना धक्का देत उत्सुकता वाढवत ठेवणं त्यांना व्यवस्थित जमलंय. दिग्दर्शनी अर्थातच त्यांनीच केलं असल्याने त्यांच्या डोक्यात लिखाण करताना जसे त्यांनी प्रसंग उभे केले असतील तसेच चितारलेले वाटतात. त्यामुळे प्रसंगांची एकसंधता टिकून राहते. ह्या नाटकात दोनच पात्र आहेत. यशचं पात्र आस्ताद काळे याने साकारलं असून मितालीचं पात्र तेजश्री प्रधान हिने साकारलंय. एक बंडखोर नाटक म्हटल्यानंतर तेजश्री सारखी आतापर्यंत गोड आणि सुखवस्तू भूमिका साकारलेली अभिनेत्री अचानक बंडखोर कशी काय साकारू शकेल असा प्रश्न पडतो. पण तो प्रश्न तिने तिच्या अभिनयातून आणि लेखन दिग्दर्शकाने त्यांच्या लिखाण दिग्दर्शनातून सोडवला. आस्तादने सुद्धा भूमिका उत्तम वठवली असून एकूणच भावनिक, रागीट पण तितकाच प्रेमळ नवरा त्याने उत्तम साकारलाय. मतितार्थ काय, सगळ्यांची भट्टी अगदी उत्तम जमून आलेली आहे. एकूणच नाण्याची दुसरी बाजू समजून घ्यायची असेल तर तिचं काही ऐकावंच लागेल. श्री चिंतामणी निर्मित आणि झी मराठी प्रस्तुत तिला काही सांगायचं या नाटकाला नाटक फॅक्टरी देत आहे 3.5 स्टार्स. पुन्हा भेटू नवे नाटक आणि त्याच्या समीक्षणासह. तोवर धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट, शेअर आणि मुख्यतः सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.